तुम्ही नाशिक पंचवटी येण्याचा प्लॅन करत आहात तर ही रील नक्की शेवटपर्यंत पहा। तर नाशिकमध्ये पहिल्यांदा तुम्ही पंचवटीत येण्यासाठी कुठूनही रिक्षा तुम्हाला मिळू शकते आणि इथे आल्यानंतर तुम्हाला भरपूर अशी पंचवटीत मंदिरं पाहायला मिळतील। त्यामध्ये तपोवन नितीन 2 किलोमीटरवरती आहे। तर आपण पहिल्यांदा निघालो आता गोदामातेचं दर्शन घ्यायला नदीपात्रामध्ये। तर नदीला भरपूर असं पाणी आलंय तुम्ही पाहू शकता आणि मग मी नंतर नदीमध्ये गेले दर्शन घ्यायला। तर नदीतली सगळी मंदिरं पाण्याखाली गेली होती ऑलमोस्ट। तर भरपूर अशी मंदिरं छोटी छोटी होती ती पूर्ण बुडाले होते, त्यामुळे त्याच्यामध्ये दर्शन घ्यायला जाता येत नव्हतं। तर जेवढे मंदिराचं दर्शन घेता आलं तेवढं मी घेतलं आणि इथून आपण आता जाणार आहे काळाराम मंदिराकडे। तर भरपूर अशी पंचवटीमध्ये मंदिर आहेत, तिथं रामकुंड आहे। तर तिथून 1.5 किलोमीटरवरती काळाराम मंदिर आहे, तिथं आता आलोय। हे बांधकाम खूप जुन्या शैलीतलं आहे आणि तिथून दर्शन घेऊन आपण आता निघालो सीतामाता गुफेच्या दिशेने। तर अशी आख्यायिका आहे की ते सीतामाता राहत होत्या। तर ही आर्टिफिशियलच गुफा वाटली मला। तर आपण निघालो आता आतमध्ये गुफेच्या दर्शन घेण्यासाठी। तर इथे राम लक्ष्मण आणि सीतामातेची मूर्ती आहे आणि एक महादेवाची पिंड पण आहे। तर इथून आपण दर्शन घेऊन आतून जाणार आहे रिटर्न पंचवटीत, कारण आपल्याला 7 वाजताची गोदा आरती अटेंड करायची आहे आपल्याला। त्याच्यामुळे आम्ही आता आरतीसाठी आलो। तर तुम्ही पाहू शकता